मी तुम्हाला सांगितलं स्वतःचे पैसे न वापरता सुद्धा तुम्ही ट्रेडिंग करू शकता आणि त्या अकाउंटमध्ये होणारा प्रॉफिट सुद्धा तुमचाच असेल तर तुमचा यावर विश्वास बसेल का? नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रॉप ट्रेडिंग काय असते आणि प्रॉप ट्रेडिंगमध्ये खरंच आपल्याला पेआउट मिळतो का? तर मित्रांनो, याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉप रिलेटेड आणि फॉरेक्स रिलेटेड भरपूर असं व्हॅल्युएबल कंटेंट आपण या चॅनलवर पोस्ट करणार आहोत. तर मित्रांनो, आता समजून घेऊया आपण प्रॉप ट्रेडिंग म्हणजे काय. प्रॉप म्हणजे प्रॉप्रायटरी ट्रेडिंग कंपनी. तर ही कंपनी ट्रेडरला आपला स्वतःचा फंड देते वापरण्यासाठी आणि त्या फंडमधून ट्रेडर जो काही प्रॉफिट करणार आहे यामध्ये कंपनी काही स्वतःचा प्रॉफिट शेअर ठेवून बाकीचा प्रॉफिट हा ट्रेडरला देत असते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही 10 लाख रुपयांचं अकाउंट बाय केलं. आता या 10 लाख रुपयावर जो काही तुम्ही प्रॉफिट करणार आहे, सपोज तुम्ही 10 लाख रुपये 10%चा म्हणजे 1 लाख रुपये प्रॉफिट केला, तर यामधला 20% प्रॉफिट हा कंपनी ठेवते आणि 80% म्हणजे 80,000 रुपये हा ट्रेडरला देते. तर मित्रांनो, या प्रॉप फर्ममध्ये भरपूर असे प्रकार आहेत. काय 1 स्टेप, 2 स्टेप, इन्स्टंट अकाउंट किंवा 3 स्टेप. तर 1 स्टेप म्हणजे काय, तर एका स्टेपमध्ये पहिल्या स्टेपमध्ये म्हणजे इव्हॅल्युएशन फेजमध्ये तुम्हाला चॅलेंज पास करायचं असतं प्रॉप फर्मचे रूल फॉलो करून. तर प्रॉप फर्मचे रूल काय आहे हे आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत, पण आपण समजून घेऊया की प्रॉप फर्म काम कसं करते. आता इव्हॅल्युएशन फेजमध्ये सपोज तुम्हाला 10%चं टार्गेट आहे, तर हे 10%चं टार्गेट तुम्हाला रूल फॉलो करून पास करायचं आहे. म्हणजे तुमचं अकाउंट 10% पास झालं तर तुम्हाला एक फंडेड अकाउंट भेटतं की ज्या फंडेड अकाउंटमधून तुम्ही प्रॉफिट विड्रॉल करू शकता. आता रूल काय आहे, तर प्रत्येक प्रॉप फर्मचे रूल हे प्रॉप फर्म वाईज वेगळे असू शकतात, पण एक आपण कॉमन रूल जर बघितले तर प्रॉप फर्मला हा मॅक्सिमम लॉस असतो 10%चा, डेली लॉस लिमिट असतो 4 ते 5%चा आणि रिस्क पर ट्रेड हा असतो 1 किंवा 2%चा. आता मॅक्सिमम लॉस म्हणजे काय, म्हणजे आपण एका अकाउंटमध्ये 10% पेक्षा जास्त लॉस नाही करू शकत ओव्हरऑल. आणि डेली लॉस म्हणजे एका दिवसात तुम्ही 4 ते 5% पेक्षा जास्त लॉस नाही करू शकत. आणि रिस्क पर ट्रेड म्हणजे एका ट्रेडमध्ये तुम्ही 1% किंवा 2%च रिस्क घेऊ शकता, तेवढाच तुम्ही स्टॉप लॉस घेऊ शकता. यामधून एकही रूल जर ब्रेक झाला तर तुमचा अकाउंट ब्रीच होणार, म्हणजे तुमचं चॅलेंज फेल होणार आणि तुम्हाला फंडेड अकाउंट नाही भेटणार. तर मित्रांनो, याच्यात सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे पेआउट. तर आपल्याला प्रॉप फर्म पेआउट कसं देते, तुम्ही चॅलेंज बाय केलं, इव्हॅल्युएशन फेज पास केला, सर्व रूल फॉलो करेन, तुम्हाला एक फंडेड अकाउंट भेटलं. त्या फंडेड अकाउंटमध्ये तुम्ही 2%, 4%, 5% किंवा 10% पर्यंत जर प्रॉफिट केला तर त्या प्रॉफिटचा 80% शेअर हा तुम्हाला भेटतो आणि 20% कंपनी ठेवून घेते. हे प्रॉफिट तुम्ही बँकमध्ये सुद्धा विड्रॉल करू शकता किंवा क्रिप्टो मेथडने सुद्धा विड्रॉल करू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सपोज प्रॉफिट झाला तर कंपनी आपल्याला देते, पण लॉस झाला तर. मित्रांनो, लॉस झाला तर हा लॉस कंपनीचा असतो. तुमची फक्त जेवढी इन्व्हेस्टमेंट तुम्ही अकाउंट बाय करण्यासाठी 5,000 किंवा 10,000 किंवा 20,000 जसं तुम्ही अकाउंटच्या साईजनुसार अकाउंट घेणार आहे, तर तेवढाच लॉस तुमचा होतो. म्हणजे तुमच्या अकाउंटसाठी जी बाय करण्यासाठी तुम्ही जी प्राइस दिलेली तेवढेच रुपये तुमचे लॉस होतात, बाकीचा लॉस हा कंपनीचा असतो. तर मित्रांनो, यामध्ये सुद्धा 2 प्रकारच्या फर्म असतात, एक आहे सीएफडी आणि एक आहे फ्युचर फर्म. आता सीएफडी आणि फ्युचर प्रॉप फर्म काय आहे हे आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊ. आत्ता जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक अशी सिरीज घेऊन येणार आहे ज्यामध्ये बिगनरला सगळं बेसिकपासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत प्रॉप फर्म आणि फॉरेक्स ट्रेडिंग काय असते, कशी असते, हे सर्व आपण यामध्ये कव्हर करणार आहोत.